हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आजचा आपला टॉपिक आहे लहान बच्चू माती खाणं किंवा पेन्सिल खाणं। तर हे का खातात आणि यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊ शकतो। तर आपण लहानपणी सुद्धा पाहिलेलंच असेल की आपण सुद्धा माती खाणं, पेन्सिल खाणं, चिखल खाणं किंवा पेंट खाणं, म्हणजे पेंट म्हणजे जर आपल्या घराला कलर दिलेला असेल तरी सुद्धा आपल्याला एक वेगळा क्रश असतो। म्हणजे ही लहान बच्चूंमध्ये एक सवय लागलेली असते किंवा तल्लफ झालेली असते। तर ही का होऊ शकते, तर याचे 2-3 कॉजेस आहेत। फर्स्ट म्हटलं तर माल नरिश बेबी असेल, त्या बच्चूमध्ये जर खूप आयर्न डेफिशियन्सी असू शकते किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी सुद्धा असू शकते, किंवा त्या बच्चूला बॅलन्स डाएट म्हणजे व्यवस्थित खाणं पिणं त्या बच्चूचं होत नसेल तर हे प्रकार होऊ शकतात। तर त्याचे सिम्पटम्स आपण बघितले तर काय सिम्पटम्स असू शकतात, तर बच्चू वॉमिटिंग म्हणजे उलटी खूप प्रमाणामध्ये करू शकतं, खाल्लेलं काहीही पचत नाही बच्चूला, पोटामध्ये दुखतंय असं बाळ पोटाला हात लावून दाखवतं आपल्याला, डायरिया, जुलाब लागू शकतात, पाण्यासारखे जुलाब होऊ शकतात, किंवा काही जास्त प्रमाणामध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, म्हणजे आतडे ऑब्स्ट्रक्ट होऊ शकतात। ते ऑब्स्ट्रक्ट का होऊ शकतात, तर वर्म इन्फेस्टेशन जर झालेलं असेल, म्हणजे आतड्यांमध्ये जर जंतू झालेले असतील तर, किंवा लीड पॉइझनिंग सुद्धा होऊ शकतं। म्हणजे हे कॉम्प्लिकेशन का वाढू शकतं की जर आपण योग्य वेळी त्या बच्चूला ट्रीटमेंट दिली नाही तर। बच्चू ज्या वेळेस हे सिम्पटम घेऊन आपल्या क्लिनिक मध्ये येईल त्यावेळेस आपल्याला चेकआउट करायचंय की आयर्न डेफिशियन्सी आहे, कॅल्शियम डेफिशियन्सी आहे की पोटामध्ये वर्म इन्फेस्टेशन आहे, हे सगळं कन्सिडर करूनच आपण ट्रीटमेंट द्यायला पुढे पाहूया। तर यावर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय देऊ शकतो, तर होमिओपॅथीमध्ये तुम्हाला जसं माहितीच आहे रेपर्टरायझेशन करून आपण प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी मेडिसिन सिलेक्ट करतो। बट आज मी तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे। तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर ॲल्युमिना 30 CH पोटेन्सी मध्ये आपल्याला द्यायचं आहे। तर हे सकाळी 1 ड्रॉप 1 चमचा पाण्यामध्ये आपल्याला बच्चूला द्यायचं आहे, किंवा संध्याकाळी 1 ड्रॉप 1 पाण्यामध्ये 1 स्पून 1 चमचा पाण्यामध्ये बच्चूला द्यायचं आहे। तर हे 15 दिवस आपण कंटिन्यू केलं तर 50% जी ती सवय आहे ती कमी होऊ शकते। तर असंच आपल्याला हे मेडिसिन कंटिन्यू करायचं आहे, महिना, 2 महिने, 3 महिने, जोपर्यंत बच्चूचं ती तल्लफ कमी होत नाही, ह्याला थोडासा टाइमच लागतो। दुसरं मेडिसिन म्हटलं तर कॅल्केरिया फॉस 6 CH पोटेन्सी मध्ये आपण बच्चूला 2-2 गोळ्या दर 2 तासाला देऊ शकतो। ह्या टॅबलेटची अशी खासियत आहे की यामध्ये याची जी टेस्ट आहे ती सेम त्या मातीसारखी, त्या पेन्सिल सारखी असते, त्यामुळे बाळाची तब्येतही व्यवस्थित होऊ शकते, बाळाची जी कॅल्शियम डेफिशियन्सी आहे ती कमी होऊन जाते, बाळ एकदम तंदुरुस्त व्हायला लागतं, म्हणजे जे हाडाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कमी होऊन जातात। थर्ड मेडिसिन म्हटलं तर सीना 30 पोटेन्सी मध्ये आपण हे सुद्धा देऊ शकतो। तर हे 2 ड्रॉप सकाळी आणि 2 ड्रॉप संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये आपण हे मेडिसिन पेशंटला, त्या बच्चूला देऊ शकतो। तर यामुळे काय, जर पोटामध्ये जर वर्म इन्फेस्टेशन असेल तर ते पूर्णपणे कमी होऊ शकतं, किंवा वॉश आउट झाल्यासारखं इंटेस्टाईन जर आपल्याला क्लीन ठेवायचं असेल बच्चूचं तर आपण सीना त्या बच्चूला देऊ शकतो। खूप छान आणि मस्त रिझल्ट येऊन जातो। सुरुवातीला म्हणजे जी सगळी घाण आहे, काहीही घाण असू द्या, काही बच्चूनी काहीही गिळलेलं असू देत, त्यामुळे इन्फेक्शन होऊन जर काही पॉइझनिंग झालेलं असेल तरी सुद्धा सीनाने खूप छान रिझल्ट येऊन जातो। लास्ट मेडिसिन म्हटलं तर फेरमफॉस 6 CH पोटेन्सी मध्ये आपण हे सुद्धा देऊ शकतो। तर ह्या गोळ्या सुद्धा आपण 2-2 गोळ्या 3 वेळा देऊ शकतो, सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2। तर ह्याची खासियत अशी आहे की या गोळ्यामुळे आयर्न डेफिशियन्सी पूर्णपणे कमी होऊन जाते, म्हणजे खूप छान आयर्न वाढू शकतं, ब्लड वाढतं, त्या बच्चूचं भूक सुद्धा वाढते आणि हेल्थ खूप छान होऊन जाते। तर अशा प्रकारे आपण होमिओपॅथिकली त्या बच्चूंमधील सगळी ही जी लत आहे किंवा ही सवय आहे कमी करू शकतो। तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर
नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.